आदरणीय परम कृपाळू दयाघन सद्गुरु माऊली संत श्रेष्ठ शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली जगत ज्योती महात्मा बसवेश्वरादी सकल प्रमथ गण अखंड शिवनाम सप्ताह प्रीत्यर्थ मौजे कामठा नगरी मध्ये उपस्थित असणारे परम आदरणीय जंगम उपाचार्य माहेश्वर बंधू तथा भगिनी परम आदरणीय शिवकीर्तनकार हरिकीर्तनकार प्रवचनकार बंधू तथा भगिनी ज्यांच्या जिभेवरती माता सरस्वतीचा निवास आहे असे सर्व गुणीजन गायनाचार्य संवादिनी वादक विने करे मृदंग मणे स्थळीय आणि परस्थळीय भजनी मंडळ महिला मंडळ बाल मंडळ तथा उपस्थित समस्त श्रोतागण शरण शरणी सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात सप्रेम जय शिवा करून आजच्या शिवनाम संकीर्तन रूपी सेवेला आपण प्रारंभ करत आहोत। शिवहर शिवहर सेवेसाठी निवडलेला अभंग सर्वांच्या पाठातला गाणाऱ्यांना तर पाठ झालेलाच पण ऐकून ऐकणाऱ्याला सुद्धा पाठ झालेला श्रोत्यांना सुद्धा संत पर प्रकरणातील छंद पर प्रकरणातील सुंदर असा हा अभंग होतो। हा संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊलीं सारख्या उच्च कोटीच्या संतांनी देवाकडे काहीतरी मागावं अजब गोष्ट आहे, कारण माऊलींना मागण्यासारखं असं काहीच राहिलं नव्हतं, पण तरीही माऊली मागतायत। मग ते कोणासाठी मागतायत? तुमचं आमचं मागणं हे आमच्यासाठी असतं, आमच्या सगळ्या सोयऱ्यांसाठी असतं, लेकरा बाळांसाठी असतं, घर प्रपंचासाठी असतं, पण संतांचं मागणं हे जगताच्या कल्याणासाठी असतं। शिवार आणि संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली सारख्या संतांनी मागावं म्हणजे त्यात काहीतरी विशेष आहे, कारण सकल संतांच्या मांदियाळीमध्ये मन्मथ माऊलींना संत शिरोमणी ही उपाधी बहाल होते। त्या माऊलींकडे मागावं असं काही शिल्लक राहिलेलंच नाहीये, सर्व काही माऊली मिळवून बसलेले आहेत, तृप्त झालेले आहेत, पण तरीही जगाच्या कल्याणा तुमचे अवतार दया निरंतर जगाच्या कल्याणा तुमचे अवतार दया निरंतर। सांप्रदायिक संतांनी सांगितलं जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविते परोपकार। वारकरी संप्रदाय असो, शैव संप्रदाय असो, महानुभाव संप्रदाय असो, जैन संप्रदाय असो, भक्तिपंथ कुठलाही असू द्या, सर्व संतातले सर्व पंथातले संत जगाचं कल्याणच इच्छितात। येणं हेच मुळात जगताच्या कल्याणासाठी आहे। स्वतःचं कल्याण तर त्यांनी पूर्ण करून घेतलेलंच असतं। आता त्यांच्या मनाचा हेतू हाच असतो, आम्ही ज्या मार्गाने गेलो त्याच मार्गाने जगाने सुद्धा जावं, कारण संतांचा मार्ग हा कल्याणकारी मार्ग आहे, म्हणून त्या मार्गाने जाणं अत्यंत गरजेचं आहे। मार्ग निका संतांनी निवडलेला मार्ग निकाय शुद्ध मार्ग आहे त्यांचा। आमच्या मार्गात कदाचित अडथळे असतील, आमच्या मार्गात धोके असतील, नका जाऊ अडवाटे खोटे सर्व ते उपाय। आम्ही जो उपाय म्हणून करतो जाना ते अपाय होतील। आम्ही केलेला उपाय हा सुद्धा अपाय ठरू शकतो। दक्ष प्रजापतीने यज्ञ केला होता उद्धार व्हावा म्हणून। कदाचित आपण शिवकथेमध्ये शिवभक्तीपरायण आमच्या भगिनी
श्रीदेवी ताई कापसेकर माऊलींच्या मुखातून ऐकली असेल ही कथा. दक्षाचा यज्ञ हा सुख मिळावा म्हणून होता. मिळालं का सुख? यज्ञ, होम, हवन, कर्मकांड आदी गोष्टी सुख प्राप्त व्हाव्या म्हणून केल्या जातात. पण त्यामध्ये तृप्ती आहे की नाही सांगता येत नाही. आता परवा मी गुरुवर्य दिगंबर शिवाचार्य माऊलींचं एक छोटस कीर्तनाची क्लिप ऐकली. कुठलं होतं कीर्तन काय ठावर, पण महाराजांनी सांगितलं आम्ही कुंभमेळ्याला गेलो होतो म्हणाले आणि मरता मरता वाचलो. म्हणजे हे शब्द सामान्य माणसाचे आहेत का? गुरुवर्यांचे आहेत, दिगंबर शिवाचार्य गुरु माऊलींचे. काहीतरी आमच्यावर गुरुकृपा होती, आमच्या पीठाची कृपा होती म्हणून म्हणले आम्ही मरता मरता वाचलो. सांगा तुम्ही आता, म्हणजे मोठ्या संकटातून वाचलो म्हणून इकडे आलो कीर्तन करायला. 40-50 लोक एक आकडा सांगितला जातोय फक्त, पण हा अनधिकृत आकडा असेल कदाचित. बरोबर आहे जितेंद्र गुरुजी? कारण ते असे मेलेले आकडे जाहीर होत नसतात आणि केले जात नसतात. बरेचसे पत्रकार बंधू सुद्धा आहेत, आमचे शंकरप्पा असतील, गंगारे साहेब, मला वाटते देशोन्नतीचे पत्रकार, त्यांचे जावई बापू आज उपस्थित आहेत. काल परवा तुमच्या सप्ताहामध्ये राणे साहेबांचं जे प्रवचन झालं है ना, पोलीस इन्स्पेक्टर मला वाटते, तर साहेबांच्या प्रवचनाच्या दिवशी अनेक पत्रकार बंधू सुद्धा उपस्थित होते. मला तुमच्या शंकरप्पांचं, गंगारे साहेबांचं खरंच कौतुक करावं असं वाटतं मनातून. कारण अखंड शिवनाम सप्ताह कळवांना सुरू झालेल्या दिवसापासून नाही, सुरू होण्याच्या आधीपासून ओंकार महाराज त्यांच्या बातम्या सुरू आहेत. शंकरप्पांच्या सुरू होण्याच्या आधीपासून गुरुजी हो की अखंड शिवनाम सप्ताह होणार आहे कामठा नगरीमध्ये, अशा पद्धतीचा होणार आहे आणि प्रसार आणि प्रचार करत आहे. चांगल्या गोष्टीचा प्रसार आणि प्रचार आजकाल राहिलाच नाही बरं का. जी माणसं चांगल्या गोष्टीचा प्रसार आणि प्रचार करतात जोरदार माऊली, ती माणसं मोठी असतात. आज जर आपण पेपर उघडला किंवा टीव्हीचं बटन दाबलं, बातम्यांचं न्यूज चॅनल, बातम्या सगळ्या कोणत्या असतात हो? हाणामारी, मारामारी, खून दंगे, दिवसाढवळे अत्याचार, अन्याय, बलात्कार, विनयभंग, त्याने फाशी घेतली, त्याला आत्महत्या केली, ते विहिरीत पडलं, तिथे आग लागली, इथे आग लागली, ऍक्सिडेंट झाला, एवढे गेले तेवढे गेले. मला तर वाटते 90% पेपर हा अशाच बातम्याचा असतो. म्हणजे आता पेपर मधली, इथं अध्यक्ष साहेब सुद्धा आहेत, उपाध्यक्ष साहेब आपल्या बरगळप्पा आहे की नाही, 90% बातम्या ह्या अशाच असतात उद्विग्न करणाऱ्या. बरोबर आहे का गुरुजी? उद्विग्न करणाऱ्या, प्रसन्न करणाऱ्या बातम्या अशा शोधाव्या लागतात महाराज, कुठेतरी उरकाव्या लागतात. म्हणजे बघा काय अवस्था झाली. बातम्या पाहणारा सुद्धा, वाचणारा सुद्धा जर तशी काही बातमी नसेल पेपरात तर आज काही मजा आली नाही म्हणाले आजकाल. सांगा तुम्ही आता, म्हणजे कोणी मेलं, कुठं आग लागली, लोकांचं नुकसान झालं ना जवाई बापू, तर ते बरं वाटायले लोक आणि आनंद झालेला लोकांना देखवत नाही. सांगण्याचं तात्पर्य संत काय आहेत सांगा तो, काय भूमिका आहे संतांची. म्हणून बाबा जिकडे आम्ही शोध घ्यायलो सुखाचा ते सगळं आमच्यासाठी व्यर्थ चाललंय बरं का. त्या काय परिक्रमा असतील किंवा आता ते तीर्थ असेल आहे की नाही, मोठे मोठे तीर्थ, शोध घ्यायला माणूस तिथे चाललाय. पण चंद्राचंद्री झाली अमावस्याच्या दिवशी आणि काल रात्रीने घात केला. आता ही माणसं पुण्य कमवायला गेली होती बरोबर आहे, ही माणसं सुख मिळवायला गेली होती बरोबर आहे. सुख मिळालं का? शिवदास माऊलींनी तेच सांगितलं शिवपाठामध्ये, तीर्थव्रत दान गेले
आनंद शिवाराष्ट्रीय भूषण आमचे जनार्दन भाऊ बेंद्रीकर, शिवाराष्ट्रीय भूषण आमचे होगी महाराज पन्नासे, सुरमणी स्वररत्न आणि मृदंग महामेरू केदारबुवा सुगावे, तसेच त्यांना साथ करणारी ही सर्व माझ्या पाठीमागे उभा असणारी भजनी मंडळ आणि कळबांना इतकी सुंदर पेटी वाजवतात ते मला आज कळालं. अगदी तंतोतंत स्वर देत आहेत, इतक्या अवघड चाली तुम्ही नोटेशन्स म्हणले महाराज, तरीही त्यांनी कमाल केली. आज सिद्धेश्वराची कृपा तुमच्यावर आज पूर्णपणे झालेली आहे. आणि आमचे एकनाथराव वेनेकरी, चोपदार माऊली, श्रोत्यांमध्ये सुद्धा अनेक एकापेक्षा एक रथी महारथी आहेत. सुंदर अशा प्रकारचं आपल्या सप्ताह कमिटीचं नियोजन आहे. हे भव्य दिव्य असं स्टेज पाहायला आम्ही आमचं मन आणि सगळं काही तृप्त झालं. कथा वगैरे सुंदर होत आहे हे ऐकायला मिळालं, पण जरा उशीर होत आहे हे तितकंच खरं आहे. म्हणजे आता अर्ध कीर्तन संपायची वेळ झालेली आहे खरं म्हणजे, आणि उत्तरार्धातच आपण आहोत. पण मला वाटतं बहुतेक दररोजच असं आहे काही नाही नाही आजच उशीर झाला म्हणजे मायाच नशिबाला आलं ते. शेवटचा दिवस आहे आणि आज मला वाटते कार्यक्रमही भरपूर होते आहे की नाही. सकाळपासून दिवसभर कार्यक्रम होते. काय काय ऐकाल तुम्ही तरी विचारे, तरी तुमचं कौतुक करावं तेवढं कमी, एवढा म्हणलं भरून उरलेला आहे. आमच्या महिला भगिनी तर मला अनेक जण गणवेशामध्ये दिसत आहेत. म्हणजे तुम्ही शोभायात्रा मिरवणूक वगैरे काढली असेल, शोभायात्रेसाठी सगळ्या माय माऊली आमच्या भव्य वस्त्र धारण करून आज आहेत. म्हणजे काय काय करणार तुम्ही तरी. आणि सप्ताहच आजकाल एवढा मोठा झालाय, पूर्वी सप्ताह छोटा होता, आता सप्ताहाची व्याप्तीच वाढली. तुम्हाला सांगतो सगळंच वाढलं, मग हेच कुठं वाढणार नाही. सकाळी पहाटे 4:30 वाजता शिवपाठ असतो, बरोबर आहे. त्यानंतर फराळ पाणी झालं की लगेच पारायण असतं, पारायण झाल्यानंतर प्रवचन असतं, बरोबर आहे ना. भजन असतं पारायणानंतर, पद वगैरे होतात. ती पद वगैरे झाले की पुन्हा लगेच प्रवचन असतं, परमरहस्य पारायणावरचं प्रवचन. आणि ते प्रवचन झालं की लगेच दुपारी प्रसादाचा वेळ असतो आणि प्रसाद घेऊन आलं न आलं की गाथा भजन असतं. नाही नाही शिवकथा, गाथा भजन झालंच नाही का. नाही शिवकथाच्या नंतर, शिवकथा झाल्यानंतर गाथा भजन आणि मग शिवपाठ, मग कीर्तन आणि मग जागर. वा किती अवघड आहे सांगा आता एवढं सगळं करायचं म्हणल्यावर. आणि आता हे शिवकथेचं तर पीकच पिकलंय, तुम्हाला सांगतो शिवकथेचं पीकच पिकलंय. लय मजा आहे त्याच्यात. मला वाटायला आता कथाच करावं काही. कारण कसं आहे मस्त आपलं. लग्नाला काय काय आणलं होतं पार्वतीच्या महादेवाच्या, लय होत. आणि त्यातल्या त्यात तुमचं कौतुक असं आहे किंवा तुम्ही वडार समाज बांधवाच्या नवरदेव नवरीचं खरं लग्न यावर्षी हे महत्वाचं आहे. म्हणून मला तुमचा सत्कार करायचा. नाहीतर शिवकथेमुळं गाथा भजन लोक पावलं तुम्हाला सांगतो. हो, आणि त्यात 4-4 घंटे जातात नाही की नाही. 4 घंटे जर गेले तर गाथा भजन करणार कधी. मग आवरायचं असते गाथा भजन. गाथा भजन बंद झाल्यामुळे प्रमाण पाठांतरच कमी झालं लोकांचं, भजनांचं सुद्धा आणि ऐकणाऱ्यांचं सुद्धा. किती मोठं नुकसान झालं. अहो शिवसंत लक्ष्मण महाराजांची गाथा उघडा, 5509 अभंग आणि ओवीबद्ध छंद असे मिळवून आहेत. तुम्हाला सांगतो केवढी मोठी प्रचंड संपदा लक्ष्मण महाराजांची. शिवसंत लक्ष्मण महाराजांचा संत होणे नाही, जगद्गुरु तुकोबा यांचे 4093 अभंग काहीतरी आहेत. आमच्या लक्ष्मण महाराजांची गाथा जर उघडली आपण तर 5500 अभंग कधी वाचणार. मन्मथ माऊलीचे हजारो अभंग होते, पण 152, 158, 159, 165, 168 पर्यंत संख्या गेली. हजारो अभंग होते लक्ष्मण मन्मथ माऊलींचे. लोक पावले असेच गायब झाले कोणीकडे. जाळून टाकले लोकांनी त्या काळामध्ये 16व्या शतकामध्ये कर्मठ लोकांनी. आता पाहायला सुद्धा राहिले नाही. मग असंच करत करत हे आमचं जे धन आहे ते संपत गेलं. मी तर म्हणतो शिवसंत लक्ष्मण महाराजांच्या गाथेचं सुद्धा पारायण होणं गरजेचं आहे शिवकथेपेक्षा. हे महत्वाचं आहे की नाही. आणि शिवकथा असते नावाला, कथा सुद्धा ऐकतो आपण बऱ्याच ठिकाणी. चांगली गोष्ट आहे. शिव महापुराण सांगितलं तर चांगली गोष्ट आहे. शिव महापुराणाचा जर ढीग लावला तर कमरे इतका ढीग होतो त्या ग्रंथाचा, खरं सांगायचं आहे की नाही.
पण त्याच्या माध्यमातून वेगवेगळं काहीतरी मनोरंजनात्मक सांगल्या जात आहे अलीकडच्या काळात. अवघड गोष्ट आहे. माऊली म्हणतात माझ्या मना लागो चाळा. आम्हाला चाळा कशाचा लागलाय? कीर्तनातून विनोद, कथेतून विनोद. आपलीच आत्मकथा जशी काय कथा म्हणजे म्हणजे किती विसंगती झाली तुम्हाला सांगतो. बरं काही काही कथांमधून तर भांडणे व्हायला नसलेली वितंडवाद व्यथा. काय कथा करता? सुंदर कार्यक्रम झाला असा तुमच्यासारखा महादेवाची मूर्ती पिंड वगैरे खुरगावला. आमच्या किती सुंदर कथा झाली खुरगावची आहे की नाही. प्रत्येक आलेल्या महाराजाचं असं महाराज वाजत गाजत बँड लावून छत्री लावून मिरवणूक फुलं टाकून त्यांच्या पायदळी समोर असे भव्य दिव्य मिरवणूक कीर्तनकाराची सुद्धा महाराज लोकांची सुद्धा कथाकारांची सगळा जलसा झाला 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 आणि कुठेतरी शेवटच्या दिवशी गालबोट व्हायचं ते झालं. म्हणून काही काही गोष्टी नियतीला संप्रदायाला सुद्धा पटना गेल्यात त्या आहे की नाही. बोलू जाता येतो राग म्हणे मन्मथ शिवलिंग. संतांची वचन कीर्तनातून सांगितली जावीत, संतांची वचन कथेतून सांगितली जावीत म्हणजे वितंडवाद होत नाहीत. शिवार संत जे सांगतात ना ते चुकीचं नाही सांगत आहेत. मन्मथ माऊली सारख्या संतांनी 16व्या शतकात लिहावं माझ्या मना लागो चाळा. हे मन कसं आहे? घेई छंद मकरंद. हे मन बेधूक आहे, सैर धावतो, सैरावैरा धावतो. मनाला कुठेतरी अंकुश घालणं गरजेचं आहे. म्हणून श्रोते सुद्धा चाणाक्ष असले पाहिजेत महाराज. मन नको तिकडे भटकतं. कीर्तनातून विनोदाची अपेक्षा करतं मन, कथेतून विनोदाची अपेक्षा करतं मन, कारण हे मन चंचल आहे. इथे बरेच गुरुजी मंडळी आहेत माझ्या अवतीभोवती. आमचे जितेंद्र गुरुजी आहेत मालेगावकर, राजेबार. शिवा संघटनेची पहिली शाखा जेव्हा स्थापन झाली 1996 ला त्या पहिल्या शाखेचे अध्यक्ष आहेत. हे पहिले अध्यक्ष जितेंद्र गुरुजी. त्यांचं अभिनंदन करायला हरकत नाही. आपल्या जवळचे आहेत, पहिल्या शाखेचे अध्यक्ष आहेत आमचे गुरुजी. आणि इकडे कीर्तनात श्रोत्यामध्ये सुद्धा अनेक गुरुजी आहेत. सांगा तुम्ही मुलांची सुद्धा अपेक्षा शाळेतून जर विनोदाची झाली मुलं हुशार होतील. आणि गुरुजीनं जर विनोद करायचं ठरवलं काय होईल? गुरुजीचा विदूषक होईल. मुलांना तर तेच पाहिजे, गुरुजीचा विदूषक होईल. गुरुजींनी तत्वज्ञान सांगावं, तसं कीर्तनकारांनी आपल्या धर्माचं तत्वज्ञान सांगावं. काय आपला धर्म सांगतो? गुरु आणि लिंग जगमाची सेवा देई मज देवा जन्मो जन्मे. काय गरज आहे तुम्हाला तीर्थाला जायची? सांगा कोण तीर्थ आहे आमच्यासाठी? काय गरज आहे तुम्हाला कुठे कोण्या कुंभमेळ्यात जायची आणि कुठे जाऊन त्या तीर्थाला स्नान करायची? तीर्थव्रत दान केले जे पुष्कळ. शिवदास माऊली तरी पावे फळ पण नोहे मोक्ष. हे शब्द माझे आहेत का? शिवदास माऊलींचे. फळ मिळेल पण मोक्ष नाही. फळ सुद्धा मिळेल की नाही सांगता येत नाही. ऐन वेळी गोंधळ झाला तर त्याच्यावर पाणी फिरण्याची शक्यता. कोणतं तीर्थ आहे आमच्यासाठी? माय बाप केवळ काशी. माय बाप केवळ काशी.
खुश होतंय सांगा तुम्ही. स्पष्ट सांगितलं आमच्या संतांनी हो. माय बाप केवळ काशी. आमचे संत सांगतायत असं नाही. जगद्गुरु तुकोबा यांनी सुद्धा सांगितलं, तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. काय सांगितलं तुकाराम महाराजांनी? तीर्थामध्ये धोंडा आणि पाणी आहे हो. आणि देव हा सज्जनात आहे. तुमच्या आमच्यात देव आहे. मायबाप हे सगळ्यात मोठं तीर्थ आहे. तुम्हाला सांगतो, माय उपवासी मरते, दारोदार फिरते, बाप काबार कष्ट करतो, ठिगळाचं धोतर आहे बापाच्या अंगावर, ठिगळाची बनेन आहे, मिळाला तर मिळाला कपडा, आत्महत्या करायची वेळ आली आज शेतकऱ्यावर. तुम्हाला सांगतो, काबाड कष्ट करता काय मिळते त्याला विचार. तो बाप शेतात राबतो आणि हा पोरगा मात्र तीर्थटन करत फिरतो, यात्रा कंपन्या काढतो, लोक नेतो गावातले, पैसे गोळा करतो त्याच्या नावावर. 1 लाख रुपये गाडीचं भाडं ठरलेलं असतं आणि हा 10-5 लाख गोळा करतो. कुठतरी गाडी पकडली जाते, 1.5 लाख दंड भरतो त्याच्यात, पुन्हा ती गाडी सोडून आणावं लागते. 2-2 रुपयाची मेणबत्त्या लावतो, उदबत्त्या लावतो, वाती लावतो आणि 51 रुपये घेतो दिव्याचे. एका लक्षदीपोत्सव साजरा करतो की नाही आम्ही? काय सुरू केलंय हे? आणि बोलू जाता येतो राग. तुपाचे दिवे लावा, हरकत नाही तुम्ही, त्याच्यासाठी येतो लक्षदीपोत्सव. तुपाचे दिवे लावा आणि ज्या त्याला घरून आणायला लावा ना दिवे. तुम्ही कशाला हिना घ्यायले? तुम्ही कशाला त्याच्या नावानं कुपन विकायले? 51 रुपयाचं कुपन विकायचं, 2 रुपयाची मेणबत्ती हातात द्यायची आहे टायमाला. आम्ही येडे गुरुचरणाची रज धूळ मातीत घालते. पत्ता नाही आपला निघाला. तू 51 रुपये तुपाचा दिवा लावायचे भरलेत रे येड्या. कुठं मेणबत्ती घेऊन नाचायला तिथं? नाही नाही नाही, आपली श्रद्धा बोलायचं नाही. बोलाव कोण मग? तू नाही बोलायचं तर देणारा तूच आहेस ना, तुलाच बोलावं लागेल जर काही होत असेल तर. स्पष्ट सांगतायत संत. तरी आम्हीच तीर्थाटन करतोय, तीर्थयात्रा करतोय. कोणतं तीर्थ आम्हाला कळालं नाही. काय सांगितलं मनमत माऊलींनी परमरहस्यामध्ये? माझ्या मना लागो चाळा. कोणतं तीर्थ सांगितलं माझ्या माऊलींनी? गुरु तीर्थ बिंदूची सरी, काशी नपवे बरोबरी, मा इतरांची काय थोरी, पाद तीर्था पुढे वर्णावया. किती सुंदर सिस्टीम जमली. टाळ्या वाजवा एकदा त्यांच्यासाठी. म्हणजे मी श्वास घेतला तरी यायला याच्यामध्ये. जीव वाळून टाका वाटायला मला तुमच्यावर. कशाला सांगितलं वाटायला निष्ठ लागेल. खरंच वा छान. करा तेवढं कौतुक कमी आहे तुमचं, म्हणून मी सांगतोय तुम्हाला. वडराच्या लेकराचा विवाह लावून दिलात, पुण्य केलात, हे खरं तीर्थ आहे. सत्यामध्ये हे खरं तीर्थ. तुम्हाला तीर्थ कळालं. तुम्ही नाही गेले तिकडे कोण्या त्या कुंभमेळ्यामध्ये स्नान करायला, धिंगाणा करायला, लोटालोट. माणसं तुडवून गेले लोक आंघोळ करायला. अरे काय भूत म्हणाव तुम्हाला? राक्षस म्हणाव काय तुम्हाला? कच्च पायाखाली चिकन तुडिले माणसं. आम्ही चालू कुंभमेळ्यात आंघोळ, मातीत घालतो कुंभमेळा. मेले गेले तिथं शेमखाव मेले ना. मग वाटलं लोकांना बरं झालं रे मग आम्ही गेलो नाही. काय ना मग तिकडे मायबाप दिला सोडून भिकाऱ्यासारखा बेटा फिरतो कुठला, देवाचं नाव घेतो पुन्हा तिथं. काय म्हणावे तुम्हाला ऐसे कैसे मोडला, ऐसे कैसे मोडला, ऐसे कैसे मोडला, बिंदूची सरी, गुरुच्या पादतीर्थाची, पादोदकाची, लिंगाच्या पादोदकाची, जंगमाच्या पादोदकाची. पाद अधिक उदक म्हणजे योग्यता आहे ती, मनाची अवस्था आहे ती. उदक म्हणजे पाणी,
जीव आणि आत्मा, आत्मा आणि शिव, हो, ब्रह्म आणि परब्रह्म यांचं मिलन आहे, त्याला म्हणतात पादोदक. ज्ञान रूपी प्रसाद प्राप्त होणं म्हणजे पादोदक प्राप्त होणं आहे. ते लिंग तीर्थ, जंगम तीर्थ, गुरु तीर्थ याची एका थेंबाची सुद्धा काशी बरोबरी करत नाही म्हणाले मन्मथ माऊली परमरहस्य. त्या माऊलीचा परमरहस्य वाचतो आपण आणि नको ते वाटतो. सांगा बरं तुम्ही, चुकीचं आहे की नाही हे सगळं? म्हणजे माऊलीने जे केलं 16व्या शतकामध्ये, जो अट्टहास केला आपला खरा धर्म सांगण्याचा लोकांना, ते थोडीच मिळवतोय आम्ही. आणि मग आमचे मोठे मोठे आचार्यच तिथे जाऊन मिरवणुकीमध्ये सामील होत आहेत, छत्र चामर उभारत आहेत. मग सामान्य शिष्यांनी, लोकांनी काय करावं, कोण्या मार्गाने जावं? पुढे जाऊन माऊली सांगतायत, गंगा तीर्थी एक अवगुण. सांगा आता, माऊलीने दुसरं सांगितलं पुढचं, खोली जाता जाय बुडून, गुरु तीर्थ न बुडवी म्हणून, तरुण जाती कैलासास. अहो म्हणले, गंगेच्या तीर्थात, त्या तीर्थामध्ये धोका आहे, खोल गेलात तर बुडून मरणार. दिगंबर शिवाचार्य माऊलींचं प्रवाचं कुठलं तरी ते कीर्तन आहे का? मग ती म्हणले, बाबा तिथं धोका आहे, कदाचित खोल पाण्यात गेलो असतो तर आम्ही बुडलो असतो. अलीकडे चंगराचंगरी झाली, बरं झालं चटकन निघून आलो. आणि मग खरं इकडं मी आज कीर्तन करतोय, प्रवचन करतोय, म्हणजे हा साक्षात्कार म्हणायचा बरं का, हा साक्षात्कार म्हणायचा. माऊलीचा परमरहस्य उघडा, आचार मार्गाची ठाई, राव रंक सारखाची पाही, मार्ग चुकता अग्रेसरही येई नीच पदासे. माऊलीचा परमरहस्य, माझ्या मना याचा चाळा लागू दे तुला. आचार मार्गाच्या ठिकाणी राजा असो किंवा भिकारी असो, दोघांनाही कायदा समान आहे. भारतीय संविधान सुद्धा दीन, दलित, पतित, उच्च वर्णीयांसाठी, चारही वर्णीयांसाठी, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या चारही वर्णीयांसाठी जसं भारतीय संविधान समान अधिकार देतो. आज बाबासाहेबांच्या धर्मपत्नीचा, रमाई मासाहेबांचा जन्मदिवस सुद्धा आहे. तुम्हाला सांगतो काय त्या माऊलीचे उपकार. 9 वर्ष तिचा पती तिच्यापासून दूर आहे. 5 मुलं झाली त्यांना, फक्त त्यातलं एक जगलं, 4 गेली. आणि या 5ही मुलांच्या बाळातपणाच्या वेळेस त्यांचे पती म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब रमाईच्या जवळ नव्हते. काय त्याग असेल त्या माऊलीचा, हिला माऊली म्हणतात. लक्षात ठेवा, ते विलायतेत शिकायला, इंग्लंडला, लंडनला, इकडे तिकडे परदेशामध्ये शिकायला, आणि ही माऊली इकडे लेकरं सांभाळायला. कोणतं तापीनं गेलं, कोणतं आजारानं गेलं, कोणतं कशानं गेलं, कोणतं कशानं गेलं. आज त्या माऊलीचा जन्मदिवस आहे. पण तिने कधी आपल्या नवऱ्याकडं लुगडं मागितलं नाही, अलंकार मागितले नाहीत, दागदागिने मागितले नाहीत. आपला नवरा समाजासाठी शिकतोय, लोकांचं भलं करण्यासाठी शिकतोय, याचा उलट त्या माऊलीला अभिमान होता. हिला माऊली म्हणतात बघा, हिला माता म्हणतात, हिला पत्नी म्हणतात. पत्नीचं काय वर्णन करावं संतांनी सुद्धा केलं. पतिव्रतान पाहे पतिविना लक्ष तेथे. किंवा महाराजांनी म्हटलेलं, काया वाचा मन एकविध. शरीराने ती पतीचं चिंतन करते, वाचेनं पतीचं गुणगान करते, मनानं सुद्धा ती पतीचाच निस्ध्यास करते. हिला पतिव्रता म्हणतात.
जशी ती पतिव्रता तशी रमाई माता सुद्धा आपल्या पतीच्या ठिकाणी एकनिष्ठ आहे. 9 वर्ष आपला पती आणि फक्त 38 वर्षाचं आयुष्य लाभलं त्या माऊलीला बिचारीला. एकच पुत्र वाचला. एकाही बाळापणाच्या वेळेस आपले पती जवळ नाही आहेत, लक्षात ठेवा. आणि जेव्हा आले तेव्हा ग्रंथ घेऊन यायचे. तिने कधी साडी मागितली नाही. आपलं जमतंय का असं? कालची संक्रांत खरं सांगा मावल्यानं कशी केली तुम्ही? साडी आणसाल तरच घरला यायचं, नाही तर गुरुजी असा, हेडमास्टर असा, संस्था चालक असा, महाराज असा, नाही तर पोतराज असा. नाही नाही नाही, येताना साडी आणली पाहिजे. तीही कोण्या रंगाची? संक्रांतीला ती संक्रांतीला विचित्र हो, बसती एकीकडं, पाहती एकीकडं, चलती एकीकडं. काय जलसा त्या संक्रांतीचा. तोंड एकीकडं, पाठ एकीकडं, अर्ध गाढवाचं वाहन, अर्ध मागचा त्या गाढवाचा भाग वेगळाच. काय विचित्र करून ठेवली ती संक्रांत नसलेली साडेसाती. सगळं आपशकून. तिनं नेसायची पांढरी साडी आणि तिनं पांढरी साडी नेसली की काहीतरी वाटोळ होणार म्हणून. अवघडच आहे. आणि काळी साडी नेसली की चांगलं होणार म्हणून. किती विचित्र आहे. ओंकार महाराज असलं काही सांगायच्या भानगडीत पडी जाऊ नका संक्रांतीचं. एका महाराजाला 2 पत्न्या होत्या. एक जरा उशिरा केलेली, लेकरू बाळ काही होत नाही म्हणून, आणि एक पहिली होती. ही दुसरी नवीन जी होती ना, ती म्हणली लाडकी मी आहे, तिला काही होत नाही म्हणून तुम्ही मला केलेला आहे आता. मग तिचा महाल वरी करून दिला त्यांनी. भटजी बुवानी, शास्त्री बुवानी. ती वर राहायची आणि ही जुनी बिचारी खाली राहायची. अशी सकरातर आली. महाराजांनी घरोघर सकरातर सांगितली. गाढवावर बसली, घोड्यावर बसली, डोकरावर बसली, पूर्वेकडे पाहिली, उत्तरेकडे चलायली, पश्चिमेकडून यायली. काय काय की बोलते काटे महाराज तुम्हाला. ओंकार महाराज हळूहळू यायले तिकडे, आता शिकायले. ती काय करते लोक कोणी जन्माच्या पाया पडणार, त्याला कोणी अभिषेकाला बोली ना, इकून तिकून बोलिलं तर महाराज हे घ्या 11 रुपये, महारुद्राभिषेक झाला पाहिजे. काय बोंब मारी ते 11 रुपयामध्ये. म्हणून त्यानं वास्तुशांत्या सुरू केला. काय केली ते तरी पोटच भरायला. दोष त्याचा नाही हो, आम्ही ओरडालो. काय करायच्या वास्तुशांत्या? तू नीट वाग ना मग. दर सोमवारी बोलव जन्माला, कशाला वास्तुशांती करायला मरायला जाते ती? मग ते नवग्रह पूजा करायले, ते यज्ञ करायले, होम करायले, हवन करायले. काय करले विचार? त्याला कोणी सोमवारी बोली ना, कोणी एकादशीला बोली ना, कोणी शिवरात्रीला बोली ना. नाही तर पहिले नुसते स्वामी दिसले ना, माऊल्या म्हणायच्या गुरुमाय या आता महाराज ते सतरंजी उचलाव. काय दुष्ट करून घे कोण वास्तुशांत्या करणार. माझ्या मनाला लागो चाळा, आपला चाळा चुकला, आपण चुकायलो नाही. तुझी बरी चाल कुंभमेळ्यात गेलते रे, तुला कशी देवा झोप लागली, 100 मेले म्हणे. काही नाही, चंगराचंगरी करू लागले. मरणार तर कोणा जाते तिथं जाऊन सुद्धा नीट राहणार पेटे. अहो दिवस तर निघू द्या तुम्ही, माणसाला तुडवून चालले तुम्ही. गुरु आले गुरु आले गुरु आले, त्याच्या मिचकाडावर पाय देऊन त्याला वाकून पाहिलं. ते मेलो यो म्हणाले. नाही तुझी बरी चाल ठेवी देवावरी बोल. काय आमचं धर्मतत्व सांगते? अहो गुरु लिंग जंगम एक मूर्ती त्रयोभागा. साक्षात भगवान शिव प्रभू गुरुच्या ठिकाणी आहे. त्या गुरुची सेवा एकनिष्ठेनं करायचं सोडून देऊन कशाला जातो तीर्थाला? मायबाप हे तुझे पहिले गुरु आहेत. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. कशाला दुसऱ्या देवासाठी हुडकत फिरतो तू? काय गरज आहे तुला? तीर्थ तुझ्यासाठी कोणतं आहे? सारा सकाळ तीर्थाचे सारा
गुरुचरणाचं डोळे भरून दर्शन घे, तुझं पाहता माऊली पाप ताप दैन्य गेली. ननगे काशी लागी जावे, रूप हृदय धरावे. सद्गुरूचं रूप जर हृदयाच्या ठिकाणी धरलं तर तुला काशीला जायची सुद्धा गरज नाही. इतका सद्गुरूवर तुझा विश्वास असला पाहिजे आणि सद्गुरूचा शिष्यावर असला पाहिजे. नको जाऊ बाबा कुठं, सद्गुरू म्हणतात चला यायचं का तीर्थाला, तुमच्या हातात तुम्ही पायावर म्हणा पाडून घ्यायला, आम्हाला काय करायचंय म्हणणं पावलीचं काय चुकलं सांगा तुम्ही. आणि रूप हृदयी धरावे, पद जलपान करता. काय वीरशैवलिंग काय धर्म सांगतो, सद्गुरूच्या चरणांगुष्ठाच्या ठिकाणी 68 तीर्थ असतात बरं का. परमरहस्य उघडून बघा, 68 तीर्थ त्या ठिकाणी असतात. 68 म्हणतोय मी. म्हणून सिद्धरामेश्वरांनी सोलापूरमध्ये सोन्नलगी नगरीमध्ये जे सिद्धेश्वराचं मंदिर केलं, तिथं सिद्धेश्वराचं मंदिर आहे. तुमच्या गावात सिद्धेश्वराचं मंदिर आहे सांगा तुम्ही. वसमतच्या लाशीन मठात सिद्धेश्वराचं मंदिर आहे, पूर्णेच्या लाशीन मठामध्ये सिद्धेश्वराचं मंदिर आहे, आळंदीला सिद्धेश्वराचं मंदिर आहे. काय जायची गरज आहे तुम्हाला इकडे तिकडे भटकली आपल्या मूर्खासारखे. आणि नको त्या गोष्टी आपल्या पदरी पडत आहे. शीख बांधवांचं पहा, गुरुद्वारा सोडून दुसरं कुठेही जात नाहीत ते. त्यांनी पुण्य कमवलं खरं म्हणजे तुमच्या सप्ताहामध्ये. तुमच्या परमरहस्य ग्रंथाला त्यांनी वस्त्र अर्पण केली. काय नाव त्यांचं, जनसिंग का अरिजित सिंग. अरिजित सिंगनी वस्त्र अर्पण केले, बरोबर आहे शंकरजी. पत्रकार बंधू तेही टाकले त्यांनी पत्रकारी बातमीमध्ये. रोज पाहतो मी, महाराष्ट्रभर गेल्या तुमच्या बातम्या सगळ्या चॅनलवर. उपकार आहेत त्या माऊलीचे बिचारायचे, त्या शंकरप्पांचे खरं. ज्या ज्या चांगल्या गोष्टी घडतायत ना जगभर पसरविल्या पाहिजे आम्ही. शीख बांधव तुमच्या सप्त्यात आले, वडार समाज बांधव तुमच्या सप्त्यात आले. खऱ्या अर्थाने तुमचा सर्व धर्म समभावाचा सप्ताह झाला, सर्व धर्म समभावाचा केलं तुम्ही हे सर्व. पण त्यांनी ते अरिजित सिंगनी पुण्य कमवलं. हो, आमचा सुद्धा प्रताप सिंग आहे, बाबू सिंगचा मुलगा, आमचा क्लासमेट आहे तो 10वीचा. आज गजू येणार होता आपला नाही का कामेवरजी, आला नाही तो. प्रताप सिंग, बाबू सिंगची काय भक्ती होती वीरशैवलिंगाच्या संप्रदायावर बघा तुम्ही. तबला वाजवायचे, सुंदर हार्मोनियम वाजवायचे होगी महाराज ते. आणि इथं असे बसून राहायचे. मला आठवतं आमचे बरगळ आप्पासाहेब आणि बाबू सिंगजी इथंच बसायचे, असे लोक जवळ बसायचे. यांच्याकडे पाहिले की नाही, मला आजही डोळ्यासमोर जशाला तसे दिसत आहेत ते. माझा कीर्तनामध्ये त्यांनी सत्कार दसो गुरुयम की जीवन गाथा नावाचा ग्रंथ शीख धर्माचा देऊन माझा सत्कार त्यांनी केला, तुम्हाला सांगतो. आणि जे त्या गादीवरती अर्पण करायचं वस्त्र असतं ना, तसं वस्त्र त्यांनी माझ्या खांद्यावर टाकलं. गुरु गोविंद सिंगजींना अर्पण करायचं. कृतकृतार्थ झालो मी. काय माणसं वागतायत तुम्हाला सांगतो, काही गरज नाही आम्हाला भटकत जायची, आम्ही भटकतोय. आणि गुरूंनी, आचार्यांनी, जंगमांनी समाजाला भटकून नाही दिलं पाहिजे. तुझी लिंग पूजा सोडून तुला कुठंच जायची गरज नाही. अरे तुझा बाप तुझ्या हृदयावर बसलाय, कशाला भटकतोस तू. पण माझ्या मनाला आता जर तुम्हाला कोणी सांगितलं शरण गुरुजीच्या पायाला हात लावल्यावर लेकर होतात, पाय तोडून नेसाल, पाय मोहात गेली आमची शाळा म्हणलं. याची बहीण नाही नाव नवरलं, तुला कोण असलं कीर्तनात काय समाज कोणीकडे मरकडे जाईल काय सांगता येत नाही. लोक दिशाभूल करून टाकली या लोकांनी, काही सांगून. आणि म्हणायला जावं तर राग येत. त्या संगम महाराजांना खुरगावच्या शिवकथेमध्ये महात्मा बसवेश्वरांचं जे काही सिद्धांत होता ना, आता आमची शिवकाशी माय आली इथं, जंगम भगिनी बिचारी शिवकाशी माय. 30 वर्ष या माऊलीनं आले का अक्का तुमच्यासोबत, हे बाई इथं बसली माऊली, टाळ्या वाजवा त्या माऊलीसाठी बिचारीसाठी. 30 वर्ष तिनं यज्ञ केला नाही, होम केला नाही, कुंड केला नाही, नवग्रह पूजा केली नाही आमच्या शिवकाशी माईनं. काही कर्मकांड केलं नाही. अखंड शिवनाम सप्ताह वर्षामध्ये वसवला. 30 वर्ष झगडली आणि आता कुठे त्याला फळ आले. सगळं गाव तिच्या मागे आहे. नाही ते एकेकाळी बिचारीच्या नावाला दुनिया चोरडत होते. ही बाई कुठून आली, लय अहमदपूरकर अप्पाचं नाव घ्यायली, लय नाव घ्यायली, सांगायली, फलानं करायली. चालवलं जगाचे बोलणे विवेके सोसावे, मग का रुसावे किंवा अधिकार रुसावे देवावरी. जगाचे बोलणे संत जेणे व्हावे, जग बोलणे सोसावे. लोक संताला बोलतात की नाही, खऱ्याला बोलतात लोक. ती लागली का वाईट मार्गाला किंवा कर्मकांडाच्या मार्गाला. काही चुकीचं बोलले नाहीत संगमनाथ महाराज तिथल्या खुरगावच्या शिवकथेमध्ये. तुम्हाला सांगतो, जंगमांनी यज्ञ, होम, हवन, कर्मकांड करायची गरज नाही. नवग्रह शांती, वास्तुशांती करायची गरज नाही. लिंग पूजा शिकवायची. 5वीला त्या माऊलीच्या घरी जायचं, तिला 6वीची पूजा करू द्यायचं नाही त्या माऊलीला.
माझ्या मनाला गो चाळा सांगायचं जंगमानी माऊली तुला सटवी काही करणार नाही, तुझ्या नावचं लिंग मी दिलं होतं. जंगम कृपेने मादांबा सुंदरी. ओंकार महाराज काय सुंदर अभंग आहे. मादांबिका मादी रस. जातवेद मुनीला बोलवलं, ईशान गुरूंना बोलवलं, अष्टम माशी गर्भाची पूजा केली मादांबिकेनं आणि जंगम कृपेने मादांबा सुंदरी दिव्य गर्भांतरी धरी ती झाली. सांगा तुम्ही. आणि मग जेव्हा महात्मा बसवेश्वरांचा जन्म झाला ना त्यावेळेस जातवेद मुनीलाच बोलावलं, तरी लोक म्हणतात महात्मा बसवेश्वर जंगमाच्या विरोधात होते. म्हणणाऱ्याला लाज नाही आणि त्याचं ऐकून वाटोळ करणाऱ्याला लाज नाही. शिवार पुन्हा जातवेद मुनी आले, महात्मा बसवेश्वरांच्या गळ्यामध्ये लिंग धारणा केली. जन्माला आल्यानंतर ते पुत्र. तुम्हाला सांगतो किती भाग्यवान महात्मा बसवेश्वर. विचार आजीवन अष्टावरण षटस्थल आणि पंचाचाराचं पालन महात्मा बसवेश्वरांनी केलं. 19 तत्वांचं काही चूक केलं नाही महात्मा बसवेश्वरांनी. दररोज 1,96,000 जन्मांच्या पंक्ती उठत होत्या महात्मा बसवेश्वरांच्या बिज्जल नगरीमध्ये आणि प्रत्येक जन्माची पाद्यपूजा व्हायची. गळ्यात इष्टलिंग नसेल तर पंक्तीला सुद्धा बसू दिलं जायचं नाही. आणि आम्ही काय सांगतोय, आम्ही काय करतोय, किती कट्टरता वाढवली. बरं कोणाच्या गळ्यात लिंग धारणा केली महात्मा बसवेश्वरांनी? 18 पगड जातीच्या. काल परवा शिवा संघटनेचा 30वा वर्धापन दिन झाला बसव कल्याण नगरीमध्ये. 18 पगड जातीचे धनगर, चांभार, कुंभार, सोनार, सुतार, लोहार, साळी, माळी, कोष्टी 18 पगड जातीचे लोक महात्मा बसवेश्वराच्या विचाराने वेडे झाले. गळ्यामध्ये लिंग धारणा केली. यज्ञ, होम, हवन, कर्मकांड सगळं लोकांनी बंद करून टाकलं. तिथल्या यज्ञाच्या वाटा टाकिल्या मोडवणी आणि तीर्थालागी जाणे खुंटविले. मन्मथ माऊलींनी महात्मा बसवेश्वरांचा शिरका उचलला. हे सांगत होते. लोकांनी कांगावा केला त्यांच्या नावाने. उलट तुमच्या पोटावर पाय आहे ते जर केला तर समजून घ्या नीट. तुमचं जंगम तत्व जर लोकांना खरं कळालं, वीरशैवांना कळालं तर उद्या जन्माच्या पायाची पूजा लोक करतील. आणि एकदा जर का ते कर्मकांड, यज्ञ, होम, हवन करायच्या मागे लागले, जा तुम्ही औंढ्याच्या मंदिरामध्ये कोणता स्वामी आहे का पूजा करायला मला सांगा. आहे का महाराज? जन्माला उभा सुद्धा राहू देत नाहीत तिथं. हा विचारा ओंकार महाराजांना. मी नाही बोलत ते. तुम्ही जाऊन बघा तिथं स्वामी आहे का हो म्हणून विचारा. ती एक बाई आहे बिचारी, काळी सावली माऊली आमची, नंदीच्या मागे बसती अशी लपून भस्म लावून. मी एका दिवशी गेलो, काय म्हणलं इथे का नसली. बाबा काय करा, तिकडे कोणी येऊ दे ना आम्हाला. खरी तर तू अधिकारी आहेस माहिती तुली, आणि कोण्या झोपीत आहेस तू. पुन्हा तुम्ही त्याच्याच मागे चालले की आणि त्याच्याच नावानं ओरडले लोक. ते खरं तर खरं सांगतो. त्याची तुमची इथली कथाही तुम्ही बंद केली. हा करायला लावली. बरोबर आहे, करायला लावली. राईट. म्हणजे काय होतंय बघा नीट नेमकं. बंद केली आहे की नाही. वेगळं काहीतरी ठेवलं. आता याने तेच सांगितलं, त्याने तेच सांगितलं. खरं तर त्याचा सत्कार व्हायला पाहिजे होता बिचाऱ्याचा. महाराज तुम्ही बरखड बोलले म्हणून. मी या विचाराचा आहे, मी या मताचा माणूस आहे की नाही. पराभूत झालेल्या आमदारानं विजयी झालेल्या आमदाराचा हसत जाऊन सत्कार करायला पाहिजे. गळ्यात हार टाकून त्याला खुर्ची दिली पाहिजे. पराभूत झालेल्या सरपंचानं निवडून आलेल्या सरपंचाच्या घरी स्वतःहून गेलं पाहिजे आणि त्याचा हार घालून सत्कार केला पाहिजे. या सरपंच साहेब काय म्हणलं ते, कोणते सरपंच तिकडचे भाषण करतात ते, हा गाव सुधरून टाकलं. पोपटराव पवार आणि दुसरे एक ते भास्करराव पेरे. त्यांनी सांगितलं बस झालं बाबा, मी केलं एवढं वर्ष, आता लोकांनी मला हरवलं, चांगली गोष्ट झाली, तुम्हाला गावाचा विकास करायचा असेल तर करा. हसत हसत त्यांनी पराभव स्वीकारला. माझ्या मुलीचा मी प्रचार सुद्धा करणार नाही म्हणून सांगितलं. आमचे शिवराज पाटील चाकूरकर साहेबांनी सांगितलं माझ्या सुनेचा मी प्रचार सुद्धा करणार नाही. निवडून यायचं असेल तिला तिच्या मतावर यावं तिनं. याला म्हणतात माणूस तुम्हाला. हा, कारण बापाच्या श्रीमंतीवर मुलाची हौस पुरत नसते. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये उगवणारा दररोजचा दिवस नवीन असायचा. कालच्या पुण्याईवर आजचा दिवस उगवत नाही म्हणायचे छत्रपती शिवाजी महाराज. माझ्या जवळचा जरी असला, स्वतःच्या नातेवाईकांना महाराजांनी हत्तीच्या पायाखाली दिलं. ताकद लागते त्याला न्याय करायला आहे की नाही. शिवाजी महाराज स्वतःच्या नातेवाईकांना शिरच्छेद केला. जो गड बांधला होताना ज्यांनी पायरीचा दगड होतो म्हणले, त्याचा सुद्धा महाराजांनी स्वतः शिरच्छेद केला. न्यायाची भूमिका घ्यायची असेल तेव्हा आपलं परक जवळचं दूरचं कोणीच नसतं. न्याय म्हणजे न्याय असतो. संतांचे विचार म्हणजे विचार असतात आणि ते परखडपणेच सांगितले गेले पाहिजेत. शिवार परतही मी तुम्हाला सांगतोय, माझ्या मनाला लागो चाळा. मला एका स्वामीने
स्वामींना शोकांतिका सांगितली. महाराज सुंदर पूजा केली म्हणले, मी इष्टलिंग आराधना करायला लावली, सगळ्या लोकांना सामुदायिक इष्टलिंग पूजा केली. गाजलेल्या महाराजांनी सांगितलं, स्वामी महाराजांनी सगळ्या घराला बसवलं, इष्टलिंगाचा अभिषेक केला आणि सुंदर त्याच्या घरची वास्तुशांती केली. म्हणले सगळं झाल्यावर मला तो काय म्हणला, झाली का वास्तुशांती? म्हणून झाली. लिंगाचं तीर्थ अष्टदिशेला शिंपडा, घरामध्ये लिंगाचं घेतलेलं तीर्थ अष्टदिशेला शिंपडून टाका. अष्टभैरव तुम्हाला काही करणार नाही, अष्टदिक्पाल तुम्हाला काहीच करणार नाही. उत्तरेला तिकडे नेऊन असा तो भात पुरायची गरज नाही, त्याचं मुंडकं इकडे कर, पाय तिकडे कर, भूत करून बसव, फलान कर, कुठंतरी लिंबपूर, कुठंतरी हळदपूर, कुठंतरी ते असं चांदीचं सोन्याचं करून पूर, 12 भानगडी. अरे तो सोनं पाहायला मिळालं, पुराचं काय सांगतो 80-85 वरी गेलं. पण माझ्या मना लाभो चाळा, लोकांना चाळा लागला. त्यांनी सांगितलं, महाराज तुमचे जे काही 11,000 रुपये ठरले होते ना, त्याच्यातले फक्त मी 1,000 रुपये देतो. याला कुठे वास्तुशांती म्हणतात का म्हणलं ते सांगा. मग काय पाहिजे? नाही म्हणे, असे 9 चौरंग मांडा, दुसरी खोली भरून मांडा, तांदूळ, डाळ, दाणा, हरभरे, मुगाची, उडदाची, शेंगदाण्याची, जवसाचं, तिळाचं, काय काय महाराज, उडदाचं, काळं, पांढरं, हिरवं, पिवळं, निळं, अख्खं घर भरून टाका म्हणले, तेव्हा मला कर्मतेल शांती झाली वाटते. काय म्हणावं ते म्हणाले, गिराईक जण ठेवली होती. महाराज तुम्ही काय केलं असलं? म्हणून मग मला स्वामींनी सांगितलं, म्हणले गुरुजी काय करावं? बरं आपण नाही करावं तर ते दुसऱ्याला बोलवतात, ब्राह्मणाला त्याच्या हातानं करायचं, ते करून घेतात. मग आपण मेलो, त्यापेक्षा आपणच केलेलं काय वाईट? शिवार स्वामी धर्मापासून दूर गेले. सांडोनी स्वधर्म परधर्मे, सांडोनी स्वधर्म परधर्मे. एवढंच काय, त्या काळामध्ये छपवणे लिंगा घाले तुळशी माळ. लिंग गळ्यात घातलं की लोक हसू लागले, म्हणले असा तर तुरबूज असतंय गळ्यात घालून काय फिरायला, म्हणून त्यानं लिंग लपवून ठेवलं, वरून तुळशीची माळ घातली. ते भेटले की जय हरी, हे भेटले की शिवशरणात, ते भेटले की अदाबर्ज है. भूमिका माणसं कोको भूमिका करायला लागले. हे गेलं स्वधर्माला विसरून. अहो काही काही आमचे नाथ बिचारे भीतीने ते थडग्याचा जसा आकार असतो ना, तसा आकार त्यांनी समाधीचा करायला लावला. त्या काळामध्ये दहशत होती. पण आता काय दहशत आहे? शिवलिंग शिवाचार्य महाराजांचा जन्म झाला, हजारो सप्ते गावोगाव झाले, सूर्य उगवला वीर शिवलिंगायतांचा. पंचाचार्य आडवी पालखी उभी पालखी सोडून देऊन रस्त्यावर आले आणि ग्रंथाचा प्रसार प्रचार करू लागले. आता काय भीती आहे तुम्हाला? पुन्हा त्याच मार्गाने जायला काय धाडकत आली का तुम्हाला? माऊली दुसऱ्या चरणात म्हणाले, आणखी नाही हे पहा, माझ्याकडे हा एक ग्रंथ आहे, शिवानंद बोध अर्थात गुरुगीता, स्कंद पुराणातला हा भाग आहे छोटासा, शिवानंद बोध. वाचा या गुरुगीतेमध्ये काय सांगितले. गुरु सारखं दुसरं तीर्थ नाही, लिंगासारखं दुसरं दैवत नाही, जंगमासारखे उपाचार्य दुसरे नाहीत. काही गरज नाही वीर शिवलिंगायताला 12 भानगडी करायची. हे स्पष्ट आमच्या जंगमाने सांगायला पाहिजे, स्पष्ट आमच्या आचार्यांनी शिवाचार्यांनी सांगायला पाहिजे. लोकांची दिशाभूल नको आणि तुम्हीही स्वतःला अंधारात ठेवणं नको. काहीच कमी पडत नाही स्वधर्माचरण जर व्यवस्थितपणे केलं तर, आहे की नाही. वाचा ही गुरुगीता शिवानंद बोध वाचा. हे तत्वज्ञान रामाला 7व्या अवतारामध्ये भगवान शिवप्रभूने वेदेश्वरीच्या माध्यमातून सांगितलं होतं. कृष्णाच्या आधी रामाला वेदेश्वरीमध्ये सांगितलं होतं. आणि ते तत्वज्ञान ऐकताना भगवान शिवाचं विश्वव्यापक रूप पाहत असताना रामाला सुद्धा चर्मचक्षुने ते रूप पाहता आलं नाही. मूर्छा आली आणि राम पडले होते खाली, मूर्छा येऊन. मग भगवान शिवप्रभूने रामाला विरजा दीक्षा दिली आणि ते रूप पाहण्याची शक्ती दिली. तेव्हा हे तत्वज्ञान रामाला पचलं.
8व्या अवतारामध्ये भगवान श्रीकृष्णाकडे तेच तत्वज्ञान आलं, ईश्वर गीता त्याला म्हणतात. ही शिवगीता 7व्या अवतारामध्ये आणि 8व्या अवतारामध्ये ती ईश्वर गीता. तीच ईश्वर गीता माता पार्वतीला भगवान शिवप्रभू मानस सरोवराच्या ठिकाणी सांगत असताना तिला सहज झोप लागली आणि पाण्यात असणाऱ्या मासळीने हे तत्वज्ञान ऐकलं भगवान शिवप्रभूच्या मुखातून. पार्वतीच्या निमित्ताने मच्छिंद्राला ते ज्ञान प्राप्त झालं. आदिनाथ उमा बीज प्रगटले, मच्छिंद्राला लादले सहज स्थिती. भरपूर अभंग आहेत, भरपूर प्रमाण आहेत, पण 11:15 वाजत आहेत आणि मी करेक्ट 11ला संपविणार आहे. सुरू कितीला हो? शाळा जिल्हा परिषदची. बरोबर किती सोडायची 10ला. आपल्या संस्थेच्या आहेत बसवेश्वर विद्यालय असं आमचं विद्यालय असं आम्हाला नाही सोडताय. संस्था चालकाला विचारला साहेब जाऊ का करला आता ते बसा जरा असा अर्धा घंटा घरी जाऊन तरी काय दिवे लावणार. इथं तर तंबाखू खालाव रात्रंदिवस, गुटखे खालाव, पोरायला पुढे आणायला लावाला, तोटे आणायला लावाला. घरी जाऊन काय सगळे गुरुजी असे नाहीत बरं. काही जे आहेत त्यांना लावून घ्यायचं स्वतःला, भरपूर राग येऊ द्यायचा, लालबुंड डोळे करायचे, बायकोच्या थोबाडीत मारायचं. मग सांगते तुम्हाला माझा राग येऊन काय उपयोग आहे. कोण होता कीर्तनकार, कोण बोलिलं? काळबारावनं, ओंकार महाराजांना आणि सप्ताह कमिटीने. कोट आहेत ते सप्ताह, मला काही घेणं नाही. कीर्तन झालं की निघून जाणार. काय म्हणा सांगा. ज्या गुरुजींनी तंबाखू खाऊ नका, तंबाखू मुक्त शाळा झाल्या, बॅनर लावले शाळेमध्ये, या परिसरात 100 मीटरच्या आतमध्ये कुठेही तंबाखाचा तुम्हाला पाचोळा सुद्धा दिसणार नाही, गुरुजीचं तोंड सोडून. काय म्हणावं, आचार भ्रष्ट जर झाले ना गुरु, तर शिष्यांची काय अवस्था होते ते तुम्हालाच मी सांगतोय. आता हेच आहे. माऊली म्हणाले अनेक नाही माझा चाळ. हे तत्वज्ञान 8व्या अवतारामध्ये भगवान श्रीकृष्णाला तिथे सुद्धा दीक्षा घ्यावी लागली. शिवदीक्षा घेतली भगवान श्रीकृष्णाने. कोण उपदेश केला भगवान श्रीकृष्णाला सांगा? शिवपंचाक्षरी मंत्राचा. कितवा सप्ताह आपला हा? 47 वर्ष झालं आपण कीर्तन ऐकाय. गेले आमचे लक्ष्मण बापू मुस्तरी बिचारे, उद्या त्यांचा परिवाराचाच प्रसाद आहे की नाही. बापूची मान हालत होती शेवटी शेवटी शेवटी. 47 वर्षापासून टिकवलंय. आता 3च वर्ष बाकी आहेत, 50 वर्ष व्हायला. उपमन्यूने श्रीकृष्णाला शिवदीक्षा दिली आणि पंचाक्षरी षडाक्षरी मंत्राचा बोध केला. शिवार लीला केल्या, तरुणपणामध्ये युद्ध कौशल्य गाजवलं, गवळणी वगैरे बारा भानगडी झाल्या सगळ्या. पण जेव्हा ही दीक्षा प्राप्त झाली त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाला 18 दिवस जे काही तिथं युद्धभूमीवरती चाललं होतं ना, तेवढं 18 किंवा 8 काहीतरी असेल, कदाचित माझं चुकेल, पण तितकं त्याच्याकडे लक्ष देऊ नका. जे गीता सांगितली म्हणतात ना युद्धभूमीवर, तर त्या ठिकाणी जे तत्वज्ञान सांगितलं ते ईश्वर गीतेतलं भगवान शिवप्रभू कडून प्राप्त झालेलं तत्वज्ञान. त्या ईश्वर गीतेलाच भगवद्गीता असं म्हणतात. तीच भगवद्गीता म्हणजे ज्ञानेश्वरीच्या रूपाने पुढे प्रगट झाली. ज्ञानेश्वर माऊलींनी तुम्हा आम्हा सर्व भक्तांना सांगितली. मुळातलं हे तत्वज्ञान भगवान शिवप्रभूकडून आलेलं आहे. शिवार म्हणून कुठल्याही प्रकारच्या आगाऊ गोष्टी करायच्या भानगडीत पडू नका. लिंग पूजा सर्वात मान्य आहे, सर्व देवांना मान्य आहे. लिंग पूजेने ब्रह्मऋषी तापसी नाव पावले ब्रह्मऋषी, ब्रह्म विचारतये मानसी येत लिंग पूजने. एवढं लिंग पूजन श्रेष्ठ आहे, सर्व मान्य आहे, सर्व देवतांना मान्य आहे. म्हणून हेच सांगावं जंगमानी, हेच सांगावं शिवाचार्यांनी, हेच सांगावं कीर्तनकारांनी. जिथं कुठं ते होत असेल त्याला विरोधच करावा आणि हळूहळू आपल्या शिवसंस्कृतीकडे यावं, हे मला म्हणायचं आहे. म्हणून सर्वप्रथम ही माऊली आपली त्यांनी सुंदर सुंदर अभंग लिहिलेले आहेत आणि राष्ट्रसंत गुरु माऊलीचं तापहारी स्तोत्र आणि हे आमच्या आई साहेबांनी तयार केलेला ग्रंथ आहे. कांताई गणपतराव आपणगिरे तर यांच्याकडून हे घडलेलं आहे. ही ती पत्रिका आहे तापहारी स्तोत्राची. राष्ट्रसंतांना त्यांनी ते अर्पण केलं. तापहारी स्तोत्र खरं म्हणजे भाग्यवान आहेत आमच्या कांताई. आज त्या इथे उपस्थित आहेत. कदाचित आप्पा सुद्धा इकडे असतील. मी कांताईंना विनंती करतो आपण कृपया पुढे यावं. त्यांनी आणखी भरपूर अभंग सुद्धा लिहिलेले आहेत आणि हे माझ्याकडे दिलेले आहेत. आता या अभंगाचं शुद्धीकरण थोडंफार करायचं आहे. आता बसल्या बसल्या आम्ही कीर्तनाला थोडीशी वेळ होती. पाहिलं शिवभक्तीपरायण अष्टुरी गुरुजी अंबादासराव आपल्या गावचं भूषण होते, खरं म्हणजे विद्वान माणूस गणपूरचे, आणि त्यांनी सुद्धा खूप अशा प्रकारचं साहित्य लिहिलेलं आहे.
कर्मधर्म संयोगाने त्यांचे तिन्ही मुलं सर्व्हिसला नोकरीला असल्यामुळं त्यांना वेळ नाही आता कदाचित आपल्या बापाची ती ऐश्वर्य संपदा प्रकाशित करण्याची. संसारात रमले बिचारे, धनदौलत मिळत आहे, पण बापाचं जे वैभव आहे ना, माझी या बापाची निराशी का देवा, आम्हा लागी लाज कैसी लाज जन्म घ्यावयाची, आणि निराश 84 मुळीची आहे. आमच्याकडे हा ठेवा आहे, मूळ पूर्वजांचा ठेवा मिळे बालकाशी मेवा. तर त्यांचंही साहित्य प्रकाशित व्हावं या माऊलींनी सुद्धा बरेचसे अभंग लिहिलेत. काही थोड्याफार चुका याच्यामध्ये आहेत. चुका म्हणण्यापेक्षा अनवधानानं झालेलं आहे ते शब्ददन दुरुस्त होईल. आणि लवकरच आमच्या कांताईचं पुस्तक प्रकाशित व्हावं तुम्हा सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने. मी कांताईला विनंती करतो आपण पुढे यावं आणि हा ग्रंथ त्यांना आपण भेट देणार आहोत. आईसाहेबांना लवकर तुमचं हे प्रकाशित होईल वाङ्मय अशी मी हमी घेतो. या शिवकाशीमाय तुमच्या हस्ते त्यांचा सत्कार करू कांताईचा. या शिवार सिद्धेश्वराच्या कृपेनं कांताईचा हा ग्रंथ प्रकाशित व्हावा. त्यांनी सिद्धेश्वरांची आरती सुद्धा फार छान लिहिलेली आहे. ओंकार महाराजांकडे आरती आहे, त्यात आम्ही आता शुद्धीकरण केलंय बसल्या बसल्या, म्हणजे आता ती आरती म्हणायच्या लायकीची झालेली आहे. उद्या तुम्ही महाराज म्हणू शकता, तुमच्या श्रीमुखातून त्या आरतीचं उद्घाटन होऊ द्या. काही तुम्ही कमी नाहीत बरं का, गुरुपेक्षा भारी आहेत तुम्ही, फक्त भावना शुद्ध ठेवा, स्वतःला कमी समजायचं नाही. शंकरप्पा कंगारे पत्रकार बंधू यांनी प्रत्येक इथला नाविन्यपूर्ण उपक्रम प्रसार माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रभर पसरविलेला आहे. मी बरगळ साहेबांना विनंती करतो, शंकरप्पा कंगारे या माऊलींचा हा ग्रंथ देऊन शंकरप्पांचा शिवानंद बौद्ध त्यांचा सत्कार करायचा आहे. ओंकार महाराज या तुम्ही सुद्धा इकडे जवळ या, गुरु आहेत तुम्ही. बरगळ आप्पासाहेबांना मी खरंच खूप मानतो, कारण एवढं वय झालेलं आहे तरी आप्पासाहेब हार द्या, हार त्यांना महाराज हार द्या. वय झाले तरी कीर्तनाला आप्पासाहेब दररोज असतात बघा, बसायला पहिल्या शाखेचे अध्यक्ष जितेंद्र अर्धापूर तालुका अध्यक्ष ते झालेले आहेत. कापसे विलासप्पा सुद्धा आहेत. शाखा मला वाटते आपल्या कामठ्यामध्ये सुद्धा शिवा संघटनेची होती पूर्वी, आता तिचं एकदा पुनरुज्जीवन नाही. हे जितेंद्र राजेवार गुरुजी आहेत, हे पहिल्या शाखेचे अध्यक्ष. विलासप्पा कापसे अर्धापूर तालुक्याचे चांगले कार्यकर्ते आहेत. ते शाखा सोशल मीडियाचे आहेत. ते एक शाखा आता नवीन पुनरुज्जीवन करा शाखेचं. पूर्वीची शाखा आहे आपल्या कामठ्यामध्ये, नाही की नाही, आता एकदा पुनरुज्जीवन करा. नवीन तरुण मंडळी मला पाठीमागे भरपूर दिसते आणि आपली सप्ताह कमिटी तरुण आहे, तडफदार आहे, म्हणूनच हे उपक्रम घडत आहे. एकदा त्यांच्या गळ्यामध्ये परत एकदा ती शाखा द्या, त्यांच्याकडे सुपूर्द करा आणि जबाबदारी सोपवा. लहान लहान लेकर आहेत कीर्तनात, तिकडं महिला भगिनी आमच्या दिसत आहेत, तरुणी ताई. आमच्या अक्का महादेवी महामंडळ स्थापन करा आणि अक्का महादेवी बचत गट सुद्धा स्थापन करा. कंगारे साहेब, बरगळाप्पा तुम्ही लक्ष घाला. महिला मंडळांचा जर अक्का महादेवी बचत गट आपण स्थापन केला
तर महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ जे मंजूर झालंय वीरशैव लिंगायतांसाठी, आर्थिक विकास महामंडळ, चर्मकार महामंडळ आहे, सुवर्णकार महामंडळ आहे, कुष्टी महामंडळ आहे, पद्मशाळी महामंडळ आहे, अनेक जातींची मंडळ आहेत. शासन भरपूर द्यायला तयार. आमचं सुद्धा महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन झालेलं आहे. त्याला फक्त आता गरज आहे बचत गटांची. अशा महिलांचे 2-4 बचत गट होऊ द्या. अक्का महादेवी मंडळ असेल, गंगांबिका मंडळ असेल, शिवपार्वती बचत गट मंडळ असेल, आणखी काहीतरी सिद्धेश्वर महिला बचत गट मंडळ असेल. असे 10-5 बचत गट घ्या. सगळ्या ओबीसीच्या महिला त्याच्यात टाका. 18 पगड जातीच्या त्याच्यात घ्या. काही टेन्शन नाही. वीरशैव लिंगायताला जातीपातीचं बंधन नाही, समजून घ्या. अंधारात राहू नका. भगवान शिव हा 33 कोटी देवांचा देव आहे आणि 18 पगड जातींचं सुद्धा आराध्य दैवत आहे. शिवार आणि हे मी सांगतो नाही, अनेकांनाही माझं चाड न लगे संसार धन गोड मनमत माऊली सांगते. तरीच फळ जन्म आलो उमारंगी धन्य झालो. भगवान शिव प्रभूचाच छंद होता पूर्वी, दुसरं दैवतच नव्हतं. दैवतच नव्हतं. ब्रह्मा विष्णू इंद्र चंद्र सूर्य रवी शशी ऋषी सर्व ऋषी मुनी योगी साधन सिद्धार्थ आणि ध्याती विश्वनाथ काय सांगितलं शिवपाठामध्ये. अहो ऋषी मुनी योगी सर्वजण शिवालाच ध्यान करत होते, शिवाचीच भक्ती करत होते. 33 कोटी देवच नव्हते. दक्षाने तीच चूक केली ना. 33 कोटी मांडले तिथं. प्रत्येकाच्या नावाचा यज्ञातला भाग काढून ठेवला असा, प्रत्येकाच्या नावाचा. 33 कोटी मधला एक गेला. किती राहिले रे? 33 कोटी वजा 1 बरोबर किती? जरा गणित आहे बघा लागेल. अक्का किलो किती राहिले? 33 कोटी वजा 1. नका ओंकार महाराज कुठवर पिळता हो. ठीक आहे, लेकरू थोडंच आहे शाळेतले. आता लेकरांची परीक्षा बघावं लागेल ना आम्हाला. फुटाणे वटाणे हे खिचड्या खाऊन लेकरांचं काय प्रगती व्हायली ते सांगा हो. त्या सरकार माय बापला काजू बदाम पिस्ता दे बनवले करायला. पण त्याच्या बुद्ध्या चलतील विचारायच्या. हो दे बाबा, होय उपकार कर असे काहीतरी. लेकराचे खिशे भर असे काजू बदाम न वाटाणं जाता येता लेकरांना खोबऱ्याचे गुटके खाल्ले पाहिजे. बरोबर आहे की नाही ना अप्पा? तुमच्या काळात खोबरं होतं खायला. आता दाताचं खोबरं झालं, तोंडाचं खोबरं झालं. खोबरं पाहायला मिळणार. हा पूजेला सुद्धा ठेवण्यात लोक. विचारा ओंकार महाराजाला. खोबरं ठेवण्यात लोक. तिथं सुद्धा नासकं कुचकं खारका तिथं सुद्धा पाहायला मिळणार पूजेला. इकडून भोकं तिकडून भोकं. जशी काय खारीक म्हणजे हेच झाली, वारुळच झाली मुंगी यायचं. त्याला फुकून घ्यावं लागते, फुकून मग खारीक देवापुढे ठेवायची. बदाम तशीच खुरकुटी झालेली निघाला केला. तरी आम्हाला वाटतं हे सगळं कर्मकांड करावंच म्हणून. काही करायची गरज नाही. तुम्हाला सांगतो किती राहिले रे पिल्लू? 33 कोटी वजा 1. तू सांगितल्याशिवाय कीर्तन सोडितच नाही. जे होईल काय करायचं शाळेत जाऊन तरी. ओंकार महाराज सांगितले बरे एक गेले. चुकलं तर चुकलं, सांग की काय बिघडायला. सांगा सांगा. केदार बाबा सांगते 2 वाजून. शिवाय 32 कोटी 99 लाख. सांगा बरं गळा चल द्या का जोऱ्यात. मी बघतो इकडे शाळेतही हेच आहे. पण आता 10वीला आणि 12वीला कापी चालणारच नाही. सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार. सावध व्हा. अभ्यास करा. अभ्यासाच्या नियोगे सर्व काही होय. अभ्यासाची सोय धरावी हो. अभ्यास करा. कॉप्या करून नकला करून जमत नाही. कॉप्या करून नकला करून शाळेत पास होता येत नाही. कॉप्या करून नकला करून कीर्तन करता येत नाही. कॉप्या करून नकला करून गायन करता येत नाही. कॉप्या करून नकला करून मृदंग वाजवता येत नाही. कॉप्या करून नकला करून पेटी वाजवता येत नाही. कॉप्या करून नकला करून टाळ सुद्धा वाजवता येत नाही. कॉप्या करून नकला करून सप्ताह सुद्धा चालवता येत नाही. इथे लागतंय ओरिजिनल महाराज. असे ओरिजिनल म्हणा. 32 कोटी 99 लाख 99 हजार 999. आता
कसं गुलगुल हसा गुरुजी तुम्हीच सांगा, गुरुजी तुम्हीच पास करा, मी फक्त तुम्हाला आणून देतो काकड्या, वांगे, गावरान मिरच्या, टरबूज. आमचे काही काही गुरुजी रट्टे द्यायचे धरून सांग हे आले की नाही कंसाचा वर्ग मायो गुरुजी हे नाव दोन छड्या निब्बर हाणायच्या, हातावर हाणल्याचं म्हणून दोन मागून ठोकून द्यायच्या मायो मेलो. मग हळू चिकडे घ्यायचं पाटकरी जाय ना नाही खायची नाही. मग काय तुझ्या शेतामध्ये मेथीची भाजी आहे उद्या घेऊन ये एक जोडी, शाळेत आणू नको मॅडमला नेऊन दे डायरेक्ट पास लगा लावून पास. राजकारणात तेच आहे, मी काहीच काम करत नाही, तुझ्या गावाला रस्ता देत नाही, तुझ्या गावाला पाणी देत नाही, तुझ्या गावाला नळ नाही, काहीच नाही काहीच नाही काहीच नाही काहीच नाही. बरगडापांचा काळ गेला जुना का, आता काही नोटाची बंडलं फेकायचे, दारू पाजवायची, मटण खाऊ घालायचं, धाबे उघडायचे, तिथं टेंट टाकायचा बाहेर गावापासून लांब, काचं कीर्तन, काचं भजन, काच्या माळा, काचा परमदर्शन, काची शिवकथा आणि काचा यज्ञ, काची वास्तू शांती. मातीत घातलं सगळं, तिकडे खाऊ पिऊ घालायचे आणि मग बुम झालं. इलेक्शनच्या दिवशी हे सुद्धा बुम, आम्हाला गुरुजी बटन कोणतं दाबू, दाब हे डोळे काय दाबतो दाबूस काय डोळ्यात बोट नाही तर दाबणार का मग सुधारणा म्हणते ते दिसेना. मग हे बाजूच येते जाऊ द्या त्याला गुरुजी काय म्हणते आपलंच आहे मैकर माती, उद्या सस्पेंड महिलेकर बाळ परदेशी आणि तू काय म्हणे जा तिकडे जाऊन धाब्यावर शिवार खोटं काहीच करू नका, लक्षात ठेवा. तुम्हाला काही करू नका, खोट्याच्या नादी लागू नका. खोटा बोले तोची करी खोटा धंदा, खोटा धंदा, खोटा संगे सवेला करू नका, खोटा संगे नाना करू नका, खोटा संगे नाना करू नका, खोटा बोले तोची करी खोटा धंदा, खोटा संगे सवेला खोटा धंदा, खोटा संगे टेन्शन घेऊ नका. महाराज म्हणाले खोटा बोले तोची करी खोटा धंदा, खोट्या संगे सौदा करू नका, नका लागू त्याच्या नादे. मी कोण, तू कोण, तो कोण, ते कोण, वरच बर का ते सच्चित आनंद स्वरूप, ते रूप स्वयं तू आहेस. मी आत्मा ब्रह्म एक निष्ठ, ही 18 महावाक्य आहेत. आणि हे ज्याला कळालं मग ते रूप स्वयं तू आहेस. शोधू जाता वाट 15-18 तत्वज्ञान आपला आहे, विषयांतर करायचं नाही आपल्याला, कीर्तन संपलंय. त्या खोट्याच्या मागे लागून अख्खं जग बरळलं. माऊली म्हणाले देवा मला या खोट्याच्या मागे लागायचं नाही. अहो संसार सुद्धा हा खोटाच आहे. मी आता तुम्हाला सांगितलं ना, त्या शिष्याने गुरुजीचं काहीतरी करायचं, लग्गा लावायचा, गुरुने शिष्याला असंच करायचं, भक्ताने देवाला सुद्धा अशीच लालूच लावायची आहे की नाही. आणि देवाला आपलंसं करून घ्यायचं, देव मला पावला म्हणून सांगत फिरायचं. देव काही बाजारचा भाजीपाला नाही अशा तुमच्या भूलताफांना भुलायला आहे की नाही. पोरांनी एक तांब्या भरून दूध गुरुजीला आणून दिलं. त्या गुरुजी म्हणले, गुरुजीला वाटलं आज कसं काय प्रसन्न झालं, हे एवढं खुश झालं आपल्या शिकवण्यावर कदाचित. त्या गुरुजी पिलं, गुरुजीने छान लागलं आणि म्हणले वाह छान लागतं रे दूध, आणखी पाहिजे का गुरुजी. त्याने सांगितलं, ते म्हणले आणखी एवढं दूध आहे तुमच्या घरी. हो. आणखी एक तांब्या आणून दिलं. पहिले तांब्याने पित होते, आता बाटलीने प्यायलेत. गिलासाने
फरक एवढाच पडला आहे. दुसरा एक तांब्या दिला. इतकं येऊ लागलं दूध. गुरुजीला वाटलं एवढं दूध तुमच्या घरी कसं काय? प्या ना गुरुजी म्हणला. सकाळी उंदीर पडला होता म्हणून माहिती देतो या गुरुजीला. हे भांड भरून दूध तापलं होतं माहिती ना चुलीवर. मग चांगलं साय आली होती पिळी चुटूक. बारकुस उंदरीचं पिल्लू आलं ती फिरी जोडून उडी मारलं डायरेक्ट. आत्महत्या. हा आत्महत्या. मायला वाटलं एवढं दूध वाटोळा कुठं करायचं बाब्या. तू मास्तर तुला मारतो की नाही रोज. त्याच गुरुजीला खुश करून टाक. 2 तांबे पेलतो जितू गुरुजी. म्हणून पोराच्या नादी लागू नका. काय पाहिजे ती पोरं काय भरोसा. शिवार आचारी नको. तू इमानदारीनं शिक. मी इमानदारीने शिकवतो. संपला विषय. मला मिळते तो पगार ठीक आहे. नको मला भ्रष्टाचार नको. लाचारी नको. रागानं डोळे लाल गुण झाले. गुरुजी म्हणले मूर्खा उंदराचा पिल्लू पडलेला दूध मला बसतो का. गुरुजीने तोच तांब्या घेतला असा भिताडाला फेकून जोरात पोरग बोंबलं. माय गुरुजीने तांब्या भिताडाला फेकून हाणला. ते म्हणजे हाणू दे संडासला न्यायचा होता. ते काही तांब्याचा आणि पितळेचा नव्हता. घरात पाणी प्यायचा नव्हता. संडासला जायचा तांब्या होता. हाणू दे गेला तर गेला. बरं झाला गेला. उलट्या करू करू मेलं गुरुजी. पुन्हा लोकांना दिलेलं तूप सुद्धा खायला गेलं. पक्की आदल घडली त्याला. कुठंच कोणाच्या घरला जायच नाही गेलं. पुन्हा नको रे मामला. शाळा भरली खडू भला आणि फळा भला नको. वास्तुशांती नको. कोणता यज्ञ नको. कोणता किती कोंडी महाराज ते 9 कोंडी नको रे मामला. आपली सगळी कोंडी जिरली. माऊली म्हणून म्हणाले या खोट्या जगाच्या, या लालची जगाच्या, भ्रष्ट जगाच्या स्वतः भ्रष्ट झालो. इतरांना भ्रष्ट करणाऱ्या, धर्मापासून परावृत्त करणाऱ्या, परधर्माची गोडी लावणाऱ्या चांडाळांचं मला मुख सुद्धा पाहायची गरज नाही म्हणाले. इष्टलिंग लोळे उरा खाली, अन्य देवा दंडवत घाली, आणि तयाचे मुख पाहता अंघोळी वस्त्रासहित करावी. मनमतावली किती परकड बोलले परमहंस. नको म्हणले मला ते अन्य गोष्टी करायला लावत असेल, करून घेत असेल तर त्याचं तोंड सुद्धा पाहणार नाही म्हणले. भवी एकताचे पवित्र स्नान काय मौलीने सांगितलं. हा त्याला भवी म्हटलं ज्या जगण्यात लिंग नाही त्याला. आणि हे सोडून अन्य गोष्टी करायला लावतो तो सुद्धा महापातकी आहे. सगळा परमरहस्य जर तुमच्या पुढे मांडायचा ठरवलं ना तर 1 महिना जाईल. 1 महिना परमरहस्याची कथा ठेवा ना तुम्ही. ते असतं की नाही प्रवचन, परमरहस्यावरच प्रवचन असतं. 2-4 अध्यायावर असतं ते. परमरहस्यानंतर जे असतं की नाही प्रवचन, त्या झालेल्या अध्यायावर प्रवचन सांगायला लावा. खरं खरं प्रवचन करायला लावा. परमरहस्यातल्या ओव्या अशा नवीन नवीन लेकरांना पाठ करायला लावा. त्यांना तयार करा. गावात 2-4 प्रवचनकार तयार होतील. गोड बोलतात लेकर विचारे. पाठ करायला लावा त्यांना. आता स्पर्धा ठेवलेली आहे मी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने. 3री पर्यंत ते 6वी पर्यंतच्या लेकरांसाठी. त्याच्यावर भाषण करा. 3-3 मिनिटाचे 4-4 मिनिटाचे व्हिडिओ मला पाठवा. YouTube चॅनलवर प्रसारित करू. 1, 2, 3, 4, 5 असे एकूण 10 नंबर काढू. एक ग्रंथ असा जर ह्या दोघांना दिला असं देऊन त्यांचा आपण सत्कार करू. गेल्या वर्षी 2 वर्षी आपण ग्रंथ दिले होते. मोठाले लेखांचा सत्कार केला. लोकांचा सत्कार केला. मुस्तरी आपणच्या नावाने एक पुरस्कार ठेवा 1001 रुपयांचा. 10वीला बसवेश्वर विद्यालयातून सर्वात जास्त मार्क घेणाऱ्या लेकराला मोठा सिद्धांत शिखामणी द्या. शिवसंत लक्ष्मण महाराजांचा गाथा द्या 500 रुपयाचा. आष्टीकर महाराजांनी काढलाय. कौतुक करावं आष्टीकर महाराजांचं. नाविन्यपूर्ण उपक्रम बिचारे करत आहेत ते. तो आणा ग्रंथ इथे गाथा देऊन टाका लोकांना. लेकरांना वाटप करा. लेकरं शिकतील. घरात खरं तत्वज्ञान जाईल. तुम्हाला सांगतो हे करा. केलं तेवढं कमी आहे. महात्मा बसवेश्वर जयंतीला सुद्धा आपण अशा स्पर्धा ठेवणार आहोत. आजच सांगतोय तुम्हाला मी. अक्षय तृतीयेला हे 15 दिवस आधी आपल्या गावातल्या लहान लहान लेकरांनी 3री ते 6वीचे लेकरं, 8वी ते 10वीचे लेकरं, 11वी ते 15वीची लेकरं विषय वेगवेगळे दिले जातील. महात्मा बसवेश्वरांचं बालपण 3री ते 6वीच्या लेकरांना बालपणातले विषय सांगायचे. 8वी 6वी 7वी ते 9वीच्या लेकरांना पुढचा विषय असेल महात्मा बसवेश्वरांचं तरुणपण, त्यात घडलेले प्रसंग.
आणि शेवटचे मोठे जे तरुण मुलं असतात त्यांच्यासाठी महात्मा बसवेश्वरांचा समतावाद काळाची गरज. आज गरज आहे 18 पगड जातीला. महात्मा बसवेश्वरांनी एक केलं होतं, वीरशैव लिंगायत धर्मचक्राखाली 18 पगड जात एक करायची आपल्याला. शिवार चरित्र ग्रंथ सप्ताहामध्ये आणा. आणि याही मंडळीला माझी विनंती असेल, बाबांनो तुम्हाला संधी मिळालेली आहे, गुणवान आहात म्हणून, आहे की नाही. परमेश्वरानं तुम्हाला भजन करण्याची संधी पैसे देऊन दिलेली आहे की नाही. लोकांना गरीब जप आपल्याला करायचं आहे तर त्याचं भजनाचे सुद्धा आपल्याला देणगी मिळत आहे की नाही. किती भाग्यवान आहोत आपण. अहो म्हणजे समाज तुमच्यासारख्या रत्नासाठी आसुसलेला आहे. खरंच सांगतो, ही माणसं तुम्हाला भेटली हे तुमचं भाग्य आहे. त्यांच्या तारखा मिळणं कठीण, पण तुम्ही इकडे गुलाबाची फुलं आहात म्हणून हे भुंगे तुमच्या गावाकडे आले. पण भुंग्याने सुद्धा अख्खं फुलच कुरतडून खायचं नाही. लक्षात घ्या. तुमच्यासोबत मी सुद्धा आलो, आम्ही सुद्धा आपल्या पदाचा गैरवापर करून, आपल्या कलेचा गैरवापर करून जर लोकांना त्रास होईल, आहे की नाही, माझ्या आचरणातून कोणालाच परमार्थ बोलवावा आणि भ्रांत कोणाचेही न दुखवावे चित्त, ज्या वचने होय घातपात ते वचन काय कामाचे. स्वयंप्रकाश ग्रंथामध्ये मनमथ माऊलींनी सांगितलेलं, आपल्या वचनाने, आपल्या आचरणाने, आपल्या वागण्याने इतरांना जर त्रास होत असेल ना तर तो परमार्थ नाही. इकडे माझी पूजा करुणी बर्वे करी, बर्वे परी तिकडे जीवाची हिंसा करी. त्याची पूजा कशी घेऊ मी निर्धारी, मुखी घास माथी डांग. मुखामध्ये पेढा खाऊ घालतो, वरून एक चापट आणतो, इकडे तुला पेढा खाऊ घालतो. असा तोंडात पेढा धरायचा, रक्कन रट्टा द्यायचा. जमल का असं? नाही. परमार्थामध्ये सुद्धा किंचितही आपला त्रास होता कामा नये लोकांना. कारण संधी आहे. खरंच तुमचे मानावे तेवढे उपकार कमी आहेत बरं का या गुणीजनांचे. एक दिवस आम्हाला गावात कीर्तन असून कीर्तन ऐकायला येणं होत नाही, होते का? आणि हे 8 दिवस आपल्या घरी नसतात विचार. हे इकडे असताना यांचा घरचा व्यवहार कसा चालत असेल सांगा तुम्ही. काय करत असतील लेकरं बाळ बायका पोरं, काय शिकत असतील, कसं घर सांभाळत असतील, आहे की नाही. आता आमची मुलगा मुलगी होते त्यावेळेस मलाही सोपं होतं कीर्तन करायला. आता ती घरी एकटीच असली, ते म्हणते तुमचे कीर्तन एक तर बंद करा, नाही तर मला घेऊन चालू आणलं संग. त्यामुळे चल 2-4 क्लासमेट आहेत तुझ्या इथं कामठ्यामध्ये. आता मालेगाव कस्तुर आली, इकडे आली नाही, कारण तिला कीर्तन ऐकायला वाटत नाही. आमच्या बायकोला कोणतरी एक जण म्हणले एके दिवशी, काय तू नवरा कीर्तन करतो ग माय, राहू दे म्हणते, त्याचं कौतुक तुलाच. काय घेता का भाऊ यायला म्हणलं आज तरी चल, राहू द्या, रोज खूप कीर्तन ऐकून ऐकून कान किटले म्हणजे तुमचं. मी घरी काही सांगितलं तिला कीर्तनच वाटतं. इथं मला कीर्तन सांगू नका. तुमचा भोळा भाव आहे, महिलेचा विचाराचा. पतिव्रता न पाहे पृथ्वी नान्य. ते म्हणते मला सप्त्यात जायची गरज नाही, मला ग्रंथ वाचायची गरज नाही, मला कोणत्या देवाला जायची गरज नाही. माझा देव तुम्ही आहात आणि माझा देव जर महाराष्ट्रभर गाजत असं तर मला समाधान त्याच्यात. तसं यांच्या मावल्या बिचाऱ्या तिथं घरी आहेत, लेकर बाळ सांभाळत आहेत. लक्षात ठेवा तुम्ही, 8-10 दिवस इकडे राहणं सोपं नाही गावांनो. म्हणून यांचीही गैरसोय होणार नाही अशी सप्ताह कमिटीने काळजी घ्यावी. आणि सप्ताह कमिटीला किंचितही आपला त्रास होणार नाही अशी काळजी तुम्ही आम्ही घ्यावी. साई होऊ एकमेका, भजू कैलास नायका. असं झालं ना तर ही तुमची सेवा आहे, आमची सेवा समाज करतोय, लक्षात ठेवा. हो, आणि आम्ही समाजाची सेवा करतोय. सेवा करणाऱ्याला आपोआपच मेवा मिळत असतो. म्हणून माऊली शेवटच्या चरणात मनमत म्हणे Mama.
आणि उत्कृष्ट गायनाचार्य, काय टाळ ध्वनीची साथ सुद्धा मागच्या मंडळीने दिली. खरंच मला वाटलं हे सगळे मागचे घेऊन संघ छिंडावले अगदी आनंद सोहळा संतांच्या वाणीवर आणि तेही मन्मथ माऊलींच्या शब्दावर बोलावं तेवढं कमी आहे. मन्मथ माऊली फार परखड संत, लक्षात ठेवा, फार विद्रोही संत मन्मथ माऊली. म्हणजे परंपरा कायम टिकवण्यासाठी आणि अनिष्ट रूढी मध्ये घुसल्या होत्या त्या बाहेर काढण्यासाठी सगळ्यात सिंहाचा वाटा कोणाचा असेल तर तो मन्मथ माऊलीचा. मन्मथ माऊली जर जन्माला आले नसते तर वीरशैव लिंगायत धर्म टिकला नसता. ध्यानात घ्या, एवढे बरकड संत आहेत माऊली. म्हणून माऊलीच्या तत्वज्ञानावर बोलायचं म्हणजे फार तोलून मापून बोलावं लागतं. लक्षात अगदी प्रमाणासहित. म्हणून एवढ्या परमरश्यातल्या ओव्या या वर्षात जे काही 10-5 कीर्तनं झाली माझी, 90% कीर्तन आता त्या PhDच्या अभ्यासामुळे बंदच आहेत. वीरशैव लिंगायत धर्म तत्वज्ञान वचन साहित्यातलं आणि संतांच्या अभंगवाणीतलं काय आहे याच्यावर PhDचं संशोधन सुरू आहे 2 वर्षापासून. डॉक्टर रवींद्र बेंबरे सर देगलूरकर माझे मार्गदर्शक आहेत PhDचे. त्यामुळे कीर्तनाला मी फाटाच दिलाय. पण तुमचा जो कामठेकरांचा लोभ आहे ना तो सुटतच नाही. आसपासच्या कुठल्याच गावात कीर्तन घेतले आहेत पण तुम्हाला मला सोडता आलं नाही. कंगारे साहेबांनी सप्ताह कमिटी मला सांगितलं, गुरुजी गेल्या वर्षी तुम्हाला ते गाड्या बंद होत्या म्हणून येता आलं नाही आणि म्हणून मग आम्ही ऐकलं तुमचं, आता आम्ही तुमचं ऐकणार नाही. म्हणून तुमच्या शब्दात बांधलेला असल्यामुळे तुमच्या प्रेमाखातर मला या ठिकाणी यावं लागलं. तुमचं प्रेम मला इथपर्यंत घेऊन आलं. जे काही परखडपणे बोललो असेल संत शिरोमणी मन्मथ माऊलींचा तो प्रसाद आहे, त्यांचा तो आदेश आहे, हे बोलणं गरजेचंच आहे. आज वीरशैव धर्म पुन्हा एकदा 400 वर्षाला लोप पावत आलाय. आता पुढचे 400 वर्ष असे धोक्यात जाऊ नये म्हणून हीच भूमिका सर्व कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादकांनी घेणं गरजेचं आहे आणि आपला धर्म टिकवणं कुठेतरी गरजेचं आहे जो विश्वव्यापक आहे. माऊली म्हणतात, मन्मथ म्हणे महादेवा देई सज्जनाची सेवा. मला सेवा मागतायत मन्मथ माऊली. मंडळी तुम्ही सुद्धा गेली 47 वर्षापासून अखंड शिवनाम सप्ताह रूपाने सेवा करत आहात समाजाची. समाजाला सुद्धा माझी हात जोडून विनंती असेल, कीर्तनासाठी लांबून लांबून कीर्तनकार आपल्या गावात येत असतात तर भरपूर संख्येनं आजूबाजूला तसे भरपूर आहे बसले आहेत मंडळी. मंडप सुद्धा भरून पुरणार आहे, पुरणार नाही जागा इतकी माणसं आजूबाजूला सुद्धा बसून ऐकतात. ही सुविधा असल्यामुळे बरेच जण घरूनच ऐकणं पसंत करतात. इथल्यापेक्षा त्याला तिथं लय चांगलं ऐकू येतं म्हणून असं ते म्हणतात ना दुसऱ्या दिवशी. म्हणून मला कधी कधी वाटतंय हे साऊंड सिस्टीम नसलेलीच बरं काय, लोक इकडे तरी येतील ऐकायला. घरी आतरणावर पडल्या सगळं जर चांगलं ऐकायला इकडं कोणी बेजार कशाला होईल. पण येत जा मंडळी, 8 दिवस वर्षातले सप्ताह कमिटीसाठी देत जा. हे बिचारे सप्ताह कमिटीचे सदस्य परेशान होतात, झटतात, फिरतात, नियोजन करतात आणि कुठेही ऊन पडू नये असं यांना मनापासून वाटतं. बघा ना, आपल्या घरी कूलर नाही, आमच्या घरी आहे पण 2,500 बिल आले म्हणून आम्ही बांधून ठेवले. मी त्याला त्या बिलाने पुस्तक फोडायची फोडून घ्यायची. आणि तुम्ही सप्ताह कमिटी किती उदार अंतकरणाचे आहात. झाडाला 3 त्या झाडामध्ये 1, 2, 3, 4, 5, 12, 13 कूलर आहे. घरचे कूलर लोकांना बंद केले. काय उपकार या सप्ताह कमिटीचे. एवढी तुमची सोय घ्यायली भेटे हो सप्ताह कमिटी आणि तुम्ही घरी बसून चित पाहिले आणि सगळा सप्ताह झाल्यावर पुन्हा म्हणायचं काहीच मजा आली नाही या वर्षी सप्ताह. घालू दे तुला चित पाहायला भेटे 8 दिवस घरी बसून मजा आली नाही म्हणतो. ये इकडे तुझे कपडे फाडतो मग तुला मजा येईल. बेजार व्हायले तर जरा किव येऊ दे, किव येऊ दे, किव यायची बेजार होईल मरायले ते कुठून आले अशा थंडीत वरीवर तार सप्तकात वरडायला ते आवाज कुठं चालू.
काय जडाजोड करायला ते मिले सूर मेरा तुम्हाला म्हणाले आणि तुमचा सूर तिकडच आणि सगळा सप्ताह झाल्यावर मग सूर काढायचे वेगवेगळे साऊंड सिस्टीमच नीट नव्हती मृदून गॅस कुठं आणला होता की काय गायक वादक होते ते तिसऱ्या दिवसाचा कीर्तनकारच कसा होता अरे बा पंक्तीला ते गुलाबजामुन केले पण पक्के भिजलेच नव्हते तोंडात भिजू घालतो ये बदमाश कुठला हा तोंड करून बस 3 घंटे मग टाकतो पाक 2-4 गुलाबजामुन भिजू दे पक्के आणि मग गिळ हलकट कुठला करायला त्याला करू द्यायचं नाही आपल्या बहिणा वस्तीन खेळतोय कुस्ती काय म्हणावं शिल्पकांना मजा पाहू नका रे मजा पाहू नका मग मजा येईल हा धर्म बुडाला तर मग मजा येईल पळता बुडी थोडी होईल 16व्या शतकात काय झालं होतं रजाकारी विचारा जुन्या माणसांना म्हाताऱ्या माणसांना 1942 ला काय अवस्था होती माईच्या तानाला पित असलेलं लेकरू असं धरून ओढायचं टंगड्याला कंस मामा सारखं वर फेकायचं आणि खालून तलवार मारायची ते लेकरू वरून चिरचिरकत कचकन तलवारीत पडायचं रक्ताच्या चिंधड्या माऊलीच्या आईच्या स्तनाला पीत असणार बाप असा खांबाला बांधून टाकायचा आणि त्या नवऱ्याच्या देखत बाईवरती अत्याचार करायचे कुठे होता तो काळ हा तो छत्रपती शिवाजी महाराज जन्मला कपाळावरती भस्म लावायचं त्यानं अर्धचंद्राकृती कोर चंद्रचूडा देवी सारखी नवरात्रातल्या जिजाऊ मासाहेबांना कपाळावर लावायची आणि शिवाला सांगायचं घे तलवार उतर रणांगणामध्ये धर्माचं पालन करणं तुझं कर्तव्य आहे कुठे गेली ती माऊली कुठे तो छत्रपती शिवाय कुठे ते मनमत माऊली इथभर लंगोटी घालून मनमत माऊली बालाघाटाचा सगळा परिसर पिंजून काढला महाराज भस्म रुद्राक्ष गुरु लिंग जंगम हे जे अष्टावर्ण वीरशैवा काय चुकलं माऊलीचं काय करतोय आम्ही नाटक त्याचं सावध व्हा पुन्हा ही वेळ येणार नाही आणि धर्मो रक्षती अनंत कोटी ब्रह्मांड नायक शिवप्रभूने तुम्हा आम्हाला सद्बुद्धी द्यावी आणि उदंड तुमचा शिवनाम सत्ता 100 वर्षाच्याही वरपर्यंत चालत राहावा एवढं सिद्धेश्वर माऊलीच्या चरणी मागणं मागतो झालेली सेवा तुम्ही सर्व संतजन माझे परमश्रद्धेय माता पिता अनंत कोटी ब्रह्मांड नायक शिवप्रभू संत शिरोमणी शिवयोगी मनमथ माऊली जगज्योती महात्मा बसवेश्वरादी सकल संतजन आणि ज्या अनेक देशभक्त वीरांनी आपल्या रक्ताचा अभिषेक मातृभूमीला करून या मातृभूमीचं स्वातंत्र्य अखंड अबाधित राखलं त्या अनेक शहीद वीरांना आणि मातृभूमीला ही सेवा समर्पित करून या सेवेला इथेच पूर्ण विराम.